बघा, बुक इथे एस लावला तर बुक्स झालं. बस इथे ईएस लावला तर बसेस झालं. सिटी इथे वायचा आय केला आणि पुढे ईएस लावला तर सिटीज झालं. टॉय इथे फक्त एस लावला तर टॉयज झालं. तर बघा इथे काय डिफरन्स आहे. म्हणजे बरेच जणांना कन्फ्युजन असतं की कुठे एस लावायचा, कुठे ईएस लावायचा, कुठे आयईएस लावायचा. तर ते कन्फ्युजन आपण या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत. तर त्यासाठी आपण ट्रिक बघणार आहोत. ती ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या ट्रिकनुसार तुम्हाला समजेल की कुठे एस लावायचा, कुठे ईएस लावायचा आणि कुठे आयईएस लावायचा. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला मग कुठेही टाइमपास न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या वर्डच्या शेवटी CH SH OS X काय CH SH OS X असेल त्या वर्डला ES लावायचा. त्या वर्डला ES लावायचा. बघा, टॅक्स इथे आहे X तर काय होणार टॅक्सेस. बॉक्स काय होणार बॉक्सेस. बस बसेस इथे एस आहे. मॅच इथे CH आहे तर काय होणार मॅचेस मॅचेस. स्क्रॅच तर काय होणार स्क्रॅचेस. क्लास क्लासेस. बेंच बेंचेस. ब्रांचेस. आलं लक्षात. ठीक आहे. आता ओ राहिलेला आहे. ओ चे वर्ड घेऊया. बघा, बफेलो काय होणार बफेलोज. नेक्स्ट हिरो काय होणार हिरोज. आलं लक्षात. नेक्स्ट पोटॅटो काय होणार पोटॅटोज. ठीक आहे. याप्रमाणे आता नेक्स्ट रूल बघूया. बघा, आता सेकंड रूल काय आहे. जर शेवटी वाय असेल तर वायचा आय करायचा आणि पुढे ईएस लावायचं. म्हणजे काय होईल आयईएस लावायचं आहे. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल इथे कंट्री कंट्री काय आहे सिंग्युलर आहे म्हणजे एकवचनी आहे. पण पुढे आयईएस लागल्यानंतर काय होणार कंट्रीज होणार. म्हणजे काय होणार अनेकवचनी म्हणजे प्लुरल. तर आपण या व्हिडिओमध्ये तेच शिकत आहे की एक इंग्लिशमध्ये एकवचनी शब्दापासून अनेकवचनी आपल्याला बनवायचं असेल तर कोणते रूल्स आहे. हे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. तुम्ही नोट पण करू शकता. तर बघा, इथे कंट्री तर काय होणार इथे कंट्रीज. आता इथे सिटी तर काय होणार सिटीज होणार. आलं लक्षात. थर्ड आहे बेबी तर काय होणार बेबीज. तर हे काय आहे आपले सिंग्युलर वर्ड्स आहे. इथे आपण काय बनवत आहे प्लुरल वर्ड्स बनवत आहे. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता बेबीज. स्टोरी तर काय होणार स्टोरीज. डिफिकल्टी डिफिकल्टीज. ठीक आहे. नेक्स्ट आहे पार्टी पार्टीज. पॉसिबिलिटी तर काय होणार पॉसिबिलिटीज. लेडी लेडीज. अशा प्रकारे खूप सारे शब्द तुम्ही घेऊन प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. आता थर्ड रूल बघूया. शेवटी वाय आहे पण आपल्याला इथे फक्त एस लावायचा आहे म्हणजे टॉयचा फक्त इथे टॉयज होणार. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या आधी जो रूल बघितला तिथे पण वाय होता पण आपण वायचा आय केला आणि नंतर ईएस लावला. मग इथे फक्त येस का. तर त्याचा आन्सर असा आहे की जो आधी रूल होता तिथे वायच्या आधी कॉन्सोनंट होतं. म्हणजे जर वायच्या आधी कॉन्सोनंट असेल व्यंजन असेल तर वायचा आय होईल आणि पुढे ईएस लागेल. बट इथे वायच्या आधी स्वर आहे म्हणजे वॉवेल आहे. जर वायच्या आधी वॉवेल असेल तर वायचा आय होणार नाही. फक्त आपल्याला इथे एस लावायचा आहे. आलं लक्षात. तर बघा, टॉय आहे इथे तर टॉयज झालं. बॉय आहे तर बॉयज होणार. रे आहे तर फक्त रेज होणार. गाय आहे तर गाईज होणार. मंकी आहे तर मंकीज होणार. आलं लक्षात. याप्रमाणे तुम्हाला आणखी शब्द घेऊन प्रॅक्टिस करायची आहे. काय आहे इथे मॅन तर मॅनला आपण एस लावतो की ईएस लावतो की आयईएस लावतो काहीच नाही. कारण आपण असं म्हणतो का कधी मॅन्स म्हणतो का नाही. मॅन हे जरी सिंग्युलर असेल तर प्लुरलमध्ये आपण काय म्हणतो मेन. काय म्हणतो मेन. तर इथे मॅनचं काय होणार मेन.
तर हे मेन बघा, इथे एस पण नाही लागला, एस पण नाही लागला, आय एस पण नाही लागला. मग हे कशा प्रकारे लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला समोर सांगते. बघा नेक्स्ट आहे वुमेन. तर वुमेनचं काय होणार, काय होणार सांगा, विमेन. विमेन. फूटचं काय होणार, फीट. नेक्स्ट टूथ. तर टूथचं काय होणार, टीथ. नेक्स्ट आहे चाइल्ड. तर आपण काय म्हणतो, चिल्ड्रेन. ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की हे कशा प्रकारे लक्षात ठेवायचं, यासाठी काही रूल आहे का? तर नाही, यासाठी कोणताही रूल नाही आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे का बरं, तर हे आहे अनियमित म्हणजे इरेग्युलर. तर तुम्हाला इरेग्युलर म्हणजे काय ते समजलं नसेल तर बघा, आपण याआधी व्हिडिओ घेतलेला होता एक, त्यामध्ये आपण बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, एक वर्ब घेते मी, स्टार्ट फॉर एक्झाम्पल. तर इथे सेकंड फॉर्म काय होणार आहे याचा, स्टार्टेड. थर्ड फॉर्म पण काय होणार आहे, स्टार्टेड. ठीक आहे. नेक्स्ट घेऊ एखादा फिनिश. तर काय होणार, फिनिश्ड. हे पण काय होणार आहे, फिनिश्ड. इथे ईडी लागला, ईडी लागला. ठीक आहे. बट हे काय झाले, रेग्युलर वर्ब झाले म्हणजे नियमित क्रियापदे. बट इरेग्युलर वर्ब मध्ये काय होतं आपल्याला ते लक्षात ठेवावं लागते. फॉर एक्झाम्पल घेते मी ब्रेक. ब्रेक हे एक वर्ब आहे. इथे ब्रेक वगैरे होते का, नाही. तर काय होणार, ब्रोक. थर्ड रूप काय होते याचं, म्हणजे थर्ड फॉर्म काय होतो, ब्रोकन. त्याचप्रमाणे स्विम. स्विम म्हणजे पोहणे. तर काय होणार, सेकंड फॉर्म स्वॅम. थर्ड फॉर्म काय होतो, स्वॉम. ठीक आहे. तर बघा इथे जसं आपण स्टार्ट इथे ईडी लावलेला आहे, फिनिशला सुद्धा ईडी लावलेला आहे, म्हणजे हे काय आहे, रेग्युलर वर्ब आहे. आणि हे काय आहे, इरेग्युलर वर्ब आहे. म्हणजे हे झाले नियमित क्रियापदे आणि हे अनियमित, म्हणजे हे आपल्याला लर्न करायचे आहे, पाठ करायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, स्विम, स्वॅम, स्वम यासारखे हे सुद्धा काही आपण आता घेतलेले एकवचनी शब्दापासून जर अनेकवचनी बनवायचं असेल तर काही रूल्स आहे, पण काही अनियमित सुद्धा शब्द आहे, त्याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट, काही असे सुद्धा शब्द आहेत की ज्याचं अनेकवचन सुद्धा तेच ॲज इट इज सेम होतं. म्हणजे शिप. तर शिपचं अनेकवचन म्हणजे प्ल्युरल काय होणार, शिप ॲज इट इज. ठीक आहे. डिअर सुद्धा काय होणार, डिअर. एअरक्राफ्ट काय होणार, एअरक्राफ्ट. ठीक आहे. आता नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रूल बघा, आपल्याला आता इथे काय करायचं आहे, तर एकदम इझी आहे. इथे फक्त आपल्याला एस लावायचं आहे. बुक काय होणार, बुक्स. बॅग, बॅग्स. कार्स, फ्रेंड्स, फॅन्स, फिंगर्स, ॲनिमल्स, बॉल्स, चेअर्स, रूम्स, ॲन्सर्स. नेक्स्ट काय आहे, रूल्स झालेला आहे. ॲपल्स, कप्स, डॉग्स, टेबल्स, पेजेस, गर्ल्स, टीचर्स. आलं लक्षात? तर आता तुम्ही म्हणाल की इथे का बरं फक्त एस लावलेला आहे, तर त्यासाठीच तुम्हाला मी आधी रूल्स शिकवले की जिथे वाय असेल तर वायचा आय करून आपल्याला एस लावायचं असतं. ठीक आहे. म्हणजे कॉन्सोनंट असेल वायच्या आधी तर. नेक्स्ट आपण एक रूल बघितला की जर वायच्या आधी वॉवेल असेल तर वायचा आय होणार नाही, फक्त एस लागेल. आणि एक रूल त्याआधी आपण बघितला की ज्या वर्डच्या लास्टला एस, एस एच, सी एच, एक्स, ओ असेल तर तिथे एस लावायचा आहे. आणि बाकीचे जे वर्ड्स आहे जनरली आपण इंग्लिशमध्ये जर एकवचनीचं अनेकवचनी करत असेल म्हणजे सिंग्युलर टू प्ल्युरल करत असेल तर आपल्याला एस लावावं लागतं. काय लावावं लागतं, एस लावावं. म्हणून आपण इथे जे वर्ड्स आहे इथे कोणताही रूल नाही आहे, इथे फक्त आपल्याला एस लावायचा आहे. आलं लक्षात? तर मित्रांनो या व्हिडिओला इथे स्टॉप करूया. मला सांगा की तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला की नाही, आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.